महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालवली जाते। लाडकी बहीण योजनेतून पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची रक्कम दिली जाते। या योजनेचा लाभ योग्य आणि पात्र लाभार्थी महिलांना मिळावा म्हणून सर्व लाभार्थी महिलांना ई-केवायसी करणं बंधनकारक करण्यात आलंय। लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्यासाठी मुदत 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवून देण्यात आली आहे। आतापर्यंत 1,60,00,000 महिलांनी ई-केवायसी केली असल्याची माहिती समोर आली आहे। अद्याप 30 ते 40 लाख महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही। त्यामुळे 31 डिसेंबर 2025 पर्यंत ई-केवायसी न केल्यास 40 लाखांहून अधिक महिला योजनेतून अपात्र होतील, अशी माहिती महिला व बालविकास विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अपात्र बहिणींचा शोध घेण्यासाठी 31 डिसेंबर पर्यंत ई-केवायसी करणं बंधनकारक करण्यात आलंय। सध्या स्थितीत 2,47,00,000 महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळतोय। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात जुलै 2024 पासून करण्यात आली आहे। तेव्हापासून लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना दरमहा 1500 रुपये दिले जात आहेत। ब्युरो रिपोर्ट RCN न्यूज।